नमस्कार मित्रांनो, मी संतोष लोखंडे आणि आपण बघत आहात आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल. नुकतीच निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आणि संभाव्य उमेदवार हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. विधानसभा रणसंग्राम 2024च्या माध्यमातून आज आपण बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघाचा इतिहास या ठिकाणी बघणार आहोत. 1962 पासूनच्या लढतीचा इतिहास आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. परंतु त्या अगोदर जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, आपल्याला आपल्या नवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी आणि विधानसभेची प्रत्येक अपडेट मिळवण्यासाठी बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर चला सुरुवात करूया 1962च्या लढतीपासून. 1962 मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण 4 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार संतोषराव नारायणराव पाटील यांना 34,254 मते मिळाली होती. तर जनसंघाचे उमेदवार किशोरराव जयंतराव भायकर यांना 18,154 मते मिळाली होती. तर रिपाईचे उमेदवार सईद हबीब यांना 6,300 मते मिळाली होती. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार संतोषराव पाटील यांनी 16,100 मतांनी विजय प्राप्त केला होता. 1962 नंतर आपण 1967च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1967च्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार त्र्यंबकराव भिकाजी पाटील यांना 23,783 मते मिळाली होती. तर दुसरे उमेदवार हे भारतीय जनसंघाचे केशवराव जयंतराव भायकर यांना 20,545 मते मिळाली होती. तर अपक्ष उमेदवार टी.डी. म्हस्के यांना 7,847 मते मिळाली होती. यामध्ये काँग्रेसचे उमेदवार त्र्यंबकराव भिकाजीराव पाटील खेडेकर हे 3,238 मतांनी विजयी झाले होते. 1967च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपण 1972च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1972च्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने प्रथमच भारत राजाभाऊ बोंद्रे यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत त्यांना 32,110 मते मिळाली होती. तर भारतीय जनसंघाचे उमेदवार केशवराव जयंतराव भायकर यांना 17,492 मते मिळाली होती. तर तिसरे उमेदवार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस युनायटेडचे शंकरराव सखाराम पाटील यांना 9,361 मते मिळाली होती. यामध्ये भारत बोंद्रे 14,618 मतांनी विजयी झाले होते. 1972च्या विधानसभा निवडणुकीनंतर आपण 1978च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1978च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 6 उमेदवार रिंगणात होते. 1978च्या निवडणुकीच्या वेळी काँग्रेसचे 2 भाग पडले होते. एक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरी इंदिरा काँग्रेस म्हणजे काँग्रेस आहे. या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसकडून जनार्दन बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 27,785 मते मिळाली होती. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भारत बोंद्रे यांना 27,607 मते मिळाली होती. तर जनता पक्षाचे उमेदवार किशोरराव भायकर यांना 27,447 मते मिळाली होती. अशा प्रकारे इंदिरा काँग्रेसचे जनार्दन बोंद्रे हे फक्त अवघ्या 178 मतांनी विजयी झाले होते. त्यांचा हा आनंद जास्त काळ टिकू शकला नाही, कारण 1978 नंतर लगेचच 1980 मध्ये पुन्हा निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अर्सचे उमेदवार भारत राजाभाऊ बोंद्रे यांना 39,012 मते मिळाली होती. इंदिरा काँग्रेसचे उमेदवार जनार्दन दत्तू अप्पा बोंद्रे यांना 27,162 मते मिळाली होती. तर यावेळी भाजपाने चित्तरंजन रामविलास डागा यांना उमेदवारी दिली होती. त्यांना 17,600 मते मिळाली होती. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आर्सचे उमेदवार भारत राजाभाऊ बोंद्रे हे 11,850 मतांनी विजयी झाले होते. यानंतर आपण 1985च्या चिखली विधानसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1985 मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये यस काँग्रेसचे भारत बोंद्रे यांना 53,243 मते मिळाली होती. इंदिरा काँग्रेसचे जनार्दन दत्तू अप्पा बोंद्रे यांना 34,523 मते मिळाली होती. अशा प्रकारे यस काँग्रेसचे भारत राजाभाऊ बोंद्रे हे 18,720 मतांनी विजयी झाले होते. 1985 नंतर आता आपण 1990च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1990च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भारत राजाभाऊ बोंद्रे यांना 60,796 मते मिळाली होती. यावेळी भाजपकडून प्रथमच प्रकाश रुस्तमराव जवंजाळ म्हणजेच प्रकाशबुवा जवंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 44,797 मते मिळाली होती. तर जनता दलाचे उमेदवार किसन शेवाळे यांना 7,832 मते मिळाली होती. अशा प्रकारे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भारत राजाभाऊ बोंद्रे हे 15,999 मतांनी विजयी झाले होते.
आता आपण 1995च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 1995च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 15 उमेदवार रिंगणात होते. यावेळी प्रथमच भारतीय जनता पार्टीकडून रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना या निवडणुकीमध्ये 37,216 मते मिळाली होती. त्यानंतर 2 नंबरची मते ही भारी बहुजन महासंघाचे उमेदवार डॉक्टर प्रताप दलसिंग राजपूत यांना मिळाली होती. त्यांना 27,385 मते मिळाली होती. या निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली. पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे तत्कालीन आमदार भारत बोंद्रे हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरले. त्यांना 25,042 मते मिळाली. काँग्रेसचे दुसरे बंडखोर उमेदवार धृपतराव सावळे हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरले. त्यांनी देखील 24,051 मते घेतली. तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार विठ्ठलराव सोनाजी पाटील यांना 13,123 मते मिळाली होती. अशा प्रकारे चिखली विधानसभा मतदारसंघासाठी नवख्या असलेल्या भाजपाच्या उमेदवार रेखा पुरुषोत्तम खेडेकर ह्या 9,831 मतांनी विजयी झाल्या होत्या. 1995 नंतर आता आपण 1999च्या निवडणुकीचा इतिहास बघूया. 1999च्या निवडणुकीमध्ये एकूण 5 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपाकडून पुन्हा रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांना या निवडणुकीमध्ये 53,923 मते मिळाली होती. भारी बहुजन महासंघ व काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉक्टर प्रताप दलसिंग राजपूत यांना 45,662 मते मिळाली होती. तर नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबन चौधरी यांना 15,463 मते मिळाली होती. अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवार रेखा पुरुषोत्तम खेडेकर ह्या 8,261 मतांनी विजयी झाल्या होत्या. 1999च्या नंतर आता आपण 2004च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास बघूया. 2004च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 11 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपाकडून तिसऱ्यांदा रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांना भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांना 68,969 मते मिळाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून चिखली नगर परिषदेचे तत्कालीन नगराध्यक्ष राहुल सिद्धिविनायक बोंद्रे यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना 67,885 मते मिळाली होती. तर बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रियाज यांना 11,231 मते मिळाली होती. अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवार रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांनी 1,084 मतांनी विजयी मिळवत विजयाची हॅट्रिक केली होती. 2004 नंतर 2009च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास आपण या ठिकाणी बघूया. 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना 76,465 मते मिळाली होती. तर भाजपाकडून तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेल्या रेखा पुरुषोत्तम खेडेकर यांची तिकीट कापून भाजपाने प्रकाशबुवा जौंजाळ यांना उमेदवारी दिली. त्यांना या निवडणुकीमध्ये 48,549 मते मिळाली होती. या निवडणुकीत माजी मंत्री भारत बोंद्रे हे जनसुराज शक्ती या पक्षाकडून निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यांना 21,852 मते मिळाली होती. अशा प्रकारे काँग्रेसचे राहुल बोंद्रे हे 27,916 मतांनी विजयी झाले होते. 2009 नंतर आता आपण 2014च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास या ठिकाणी बघूया. 2014च्या विधानसभा निवडणुकीत एकूण 8 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये काँग्रेसचे राहुल बोंद्रे यांना 61,581 मते मिळाली होती. भाजपाचे उमेदवार सुरेशप्पा वामनाप्पा कबुतरे यांना 47,520 मते मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धृपतराव सावळे यांना 33,699 मते मिळाली होती. शिवसेनेचे डॉक्टर प्रतापसिंग राजपूत यांना 26,929 मते मिळाली होती. अशा प्रकारे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे हे 14,061 मतांनी विजयी झाले होते. 2014 नंतर 2019च्या विधानसभा निवडणुकीचा इतिहास आपण या ठिकाणी बघूया. 2019 मध्ये चिखली विधानसभा मतदारसंघात एकूण 6 उमेदवार रिंगणात होते. यामध्ये भाजपाकडून श्वेता महाले यांना प्रथमच उमेदवारी देण्यात आली. त्यांना 93,515 मते मिळाली होती. काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांना 86,705 मते मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक सुरडकर यांना 9,661 मते मिळाली होती. अशा प्रकारे भाजपाच्या उमेदवार श्वेता महाले ह्या 6,810 मतांनी विजयी झाल्या. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे यांची विजयाची हॅट्रिक या ठिकाणी होऊ शकली नाही. हा 1962 पासूनचा चिखली विधानसभा निवडणुकीचा इतिहास. मित्रांनो, होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत चिखली विधानसभा मतदारसंघाचा कोण असेल आमदार, काय वाटते आपल्याला? आपलं मत निर्भीड आणि निसंकोचपणे खालील कॉमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. तर चला पुन्हा भेटूया विधानसभेच्या नवीन अपडेट्ससह. परंतु त्याकरिता जर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे ऑफिशियल हे यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर आपण आपल्या हक्काचं संतोष लोखंडे हे यूट्यूब चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेलचं बटन दाबायला विसरू नका.